कल्याण पूर्वमध्ये एस-बी-आय बँकेच्या पाठीमागे बेकरी बाबत काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यामध्ये आता माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे जे बेकरीमध्ये वापरण्यात येणारं इंधन आहे, ते लाकडापासून जे दूर होतं, ते बंद करण्याचे निर्देश आहेत आणि त्यांनी त्याची जी भट्टी आहे, ते डिझेल अथवा एल-पी-जी गॅसवर त्यांनी करणं आवश्यक आहे. याबाबत आम्ही वारंवार सूचना दिल्या, परंतु त्यांनी ती बदलली नव्हती. लाकडाचा वापर होत होता, त्यामुळे त्या परिसरात धूर आणि त्याचा त्रास होत असल्यामुळे लोकांकडून आम्हाला तक्रार प्राप्त झाली होती. यानुसार आम्ही तिथं पाहणी केली, तर वस्तुस्थिती खरी होती आणि त्याचबरोबर आम्हाला पाहणीत असं आढळलं, की पाणीपुरी आणि काय बेकरीचे जे काही ते कारखाने आहेत, तर तिथं अतिशय अस्वच्छता होती. तर आम्ही ते पाहणी केल्यानंतर त्या दोन्ही कारखान्यावर बंदी केलेली आहे आणि त्याला सील करण्यात आलेली आहे. कोण चालवत होता कारखाना? तिथं एक जो होता तो संजय सोकर आणि दुसरा होता तो रमेश सरोज, असे 2 व्यक्तीची नाव आहेत. त्याप्रमाणे त्याच्यावर सील कारवाई केलेली आहे आणि यापुढं त्या इमारती अधिकृत आहेत किंवा अनधिकृत आहे याची पडताळणी करून त्या डिमॉलिश करण्याची कारवाई करण्यात